त्या नोटिसेसवर कुठल्या कलमानुसार तुम्ही नागरिकांना सांगताय की तुम्ही स्वखर्चाने ते मीटर लावा म्हणून, त्याचा अजून कुठला उल्लेख त्या नोटिसेसमध्ये केलेला नाही आहे. एवढी मोठी फरकाचे मीटर जर नागरिकांना घ्यायला म्हटले आणि स्पेसिफिक कंपनीचे, तरी हुकुमशाही नाही तर दुसरं काय आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार संपूर्ण नवी मुंबई शहरात AMR मीटर बसवण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याविषयी बोलताना ऐरोली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष राहुल शिंदे यांनी AMR मीटर बसवण्यासंदर्भातल्या महापालिकेच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात विरोध करत असा मुद्दा उपस्थित केला की महापालिका नागरिकांना कोणत्या निर्णयाच्या आणि कलमाच्या आधारावर AMR मीटर बसवण्यासंदर्भात सक्ती करत आहे याचे पहिले स्पष्टीकरण द्यावे. त्याचबरोबर AMR मीटर बसवण्यासंदर्भात महापालिका हिटलरशाही धोरण का राबवत आहे असा सवालही त्यांनी केला. ज्या अर्थाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या नोटीस पाठवलेल्या आहेत, त्या नोटिसेसवर कुठल्या कलमानुसार तुम्ही नागरिकांना सांगताय की तुम्ही स्वखर्चाने ते मीटर लावा म्हणून, त्याचा अजून कुठला उल्लेख त्या नोटिसेसमध्ये केलेला नाही आहे. जे जुने मीटर नागरिकांनी लावलेले आहेत किंवा सोसायटीजने लावलेले आहेत, त्याची वर्किंग कंडिशन एकदम चांगली आहे. ते लोक ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांना महापालिकेला रीडिंगसुद्धा भेटते आहे. मग ही अशी हिटलरशाही का पालिका आणते हे आम्हाला कळत नाही आहे. नोटिसेसवर कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही आहे की कुठल्या सेक्शन अंडरमध्ये त्यांनी या नोटिसा दिलेल्या आहेत. एकतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगावं की कुठल्या सेक्शनमध्ये किंवा कोणाच्या सांगण्यावरून ते हे करतायत, मग नागरिकांना त्याने नोटीसची सक्ती करावी. राहुल शिंदे यांनी सांगितलं की आज नागरिकांच्या मनात असा संशय निर्माण झाला आहे की आयुक्तांना नवी मुंबई भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आणलाय की वॉटर मीटरच्या नावाखाली एका नवीन भ्रष्टाचाराला जन्म देण्यासाठी. नागरिकांचे त्यांनी संवाद साधतायत, वॉक विथ कमिशनर करतायत. तसं तरी नागरिकांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं. एखादी नोटीस देऊन तुमचा अधिकारी एखादी नोटीस देतो, त्याच्या पाठीमागे एक ठराविक 3 कंपन्यांचा नंबर लिहितो, तुम्ही याच माणसांकडून घ्या. नक्की काय आहे? आयुक्तांना एक भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आणलेला आहे की आयुक्तांना स्वतःचा वॉटर मीटरचा एक भ्रष्टाचार करायचा आहे, असा प्रश्न आता नागरिकांना उपस्थित झालेला आहे. महापालिकेने AMR मीटर बसवण्यासंदर्भात सक्ती केल्यामुळे मीटर कंपनींकडून घोडेबाजार सुरू झाला असल्याची वास्तविकता देखील राहुल शिंदे यांनी मांडली. महापालिकेचे अधिकारी ज्यांनी नोटीस दिलेल्या आहेत, त्याच्या पाठी एक स्पेसिफिक कंपनीचं नाव आणि नंबर ते लोक देत आहेत. एक ठाण्याला कुठले तरी वर्तकनगरला एक कंपनी आहे, त्याचा एक नंबर आमचे ऐरोलीमधले अधिकारी देत आहेत किंवा कुठूनही लोकांना देत आहेत. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी यांचा असा आहे की स्पेसिफिक नागरिकांना सक्ती का म्हणून करतायत की ह्याच कंपनीचे मीटर घ्या म्हणून. एकतर मीटर बाजारात अवेलेबल नाही आहेत, मीटर घ्यायची सक्ती करता, 7-8 दिवसाची नोटीस देता. मीटर खरेदीमध्ये कंपनीकडून मोठ्या प्रमाणात घोडाबाजार होणार हे सगळ्यांना माहिती आहे. जे मीटर 20 ते 25 हजाराला भेटतात, तुम्ही दिलेल्या सक्तीमुळे, तुम्ही केलेल्या या भीतीच्या कारवाईमुळे नागरिक ते मीटर आता 30 ते 35 हजार रुपयात घ्यायला भाग पडत आहेत. याचा अर्थ कुठेतरी तुमच्या मार्फत पण हा भ्रष्टाचार होणार हे एवढं नक्की आहे. त्यासाठी आयुक्तांना विनंती आहे की तुम्ही एक स्पेसिफिकली क्लॉज सांगा की कुठल्या क्लॉज अन्वये तुम्ही देत आहेत. राहुल शिंदे यांनी असाही दावा करत प्रशासनाला असे आवाहन केले आहे की महासभा बैठकीत नवी मुंबईकरांनी स्वखर्चाने वॉटर मीटर लावावे असा कोणताही प्रस्ताव मंजूर झालेला नाही. त्यामुळे महापालिका कोणत्या निर्णयाच्या आधारावर नागरिकांना AMR मीटर बसवण्यासंदर्भात सक्ती करत आहे याचे पहिले स्पष्टीकरण द्यावे आणि त्यानंतरच पावलं उचलावी. महापालिकेने 2008-9 साली माझ्या मते 100% मीटरायझेशन करायचा निर्णय घेतलेला होता. त्यामध्ये 70 ते 80 हजार 90 हजार मीटर हे JNN URM अंतर्गत सगळ्या नवी मुंबईत लागले गेले. जे मीटर लागले नाही गेले त्यांना तुम्ही आता नोटिसा पाठवल्या असं तुमचं म्हणणं आहे. पण महापालिकेने असं नाही सांगितलं आहे की महापालिकेच्या महासभेने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे की महापालिकेने नागरिकांना, स्वतःच्या नागरिकांनी पैशातून ते मीटर लावावेत म्हणून असा कुठेही उल्लेख केलेला नाही आहे. तो जर उल्लेख असेल तुम्ही दाखवा, महापालिकेने केलेला आहे, आम्ही लोक मीटर लावायला तयार आहोत. हे मीटर आम्ही का लावायचे, कुठल्या महासभेने निर्णय घेतला? महासभेने असा निर्णय घेतलेलाच नाही आहे आणि घेणारसुद्धा नाही, कारण महासभा ही आमची राष्ट्रवादी नाईक साहेबांच्या विचाराने चालते आणि नागरिकांच्या हितामध्ये डिसिजन घेते. कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे. आयुक्तांनी त्या नोटिसेसवर स्पष्ट करावं की महासभेने असा निर्णय घेतलेला आहे.
त्यांनी नागरिकांना असं देखील अपील केलं आहे की त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना विचारावे की महापालिका नक्की कोणत्या निर्णयाच्या आधारावर AMR मीटर बसवण्यासंदर्भात नागरिकांना जोर जबरदस्ती करत आहे। जे मीटर चांगले चाललेले आहेत, जे रीडिंग पालिकेला भेटते, वॉटर बिल भेटते, सगळं भेटते, मग ही मीटरांची सक्ती का? आज हे मीटर बाजारात 25,000 ते 30,000 रुपयाला अवेलेबल आहेत। एवढी मोठी फरकाचे मीटर जर नागरिकांना घ्यायला म्हटलं आणि स्पेसिफिक कंपनीचे, तरी हुकुमशाही नाही तर दुसरं काय आहे? नागरिकांना विनंती आहे की महापालिकेचे अधिकारी आले तर त्यांना नीट विचारा की कुठल्या लॉप्रमाणे तुम्ही हे मीटरचे नोटिसेस आम्हाला दिलेले आहेत, नम्रतेने विचारा, त्यांना सहकार्य करा। NMTV ब्युरो रिपोर्ट।